प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये पहिल्या स्तोत्राच्या 5व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत, पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. स्तोत्रकर्ता पहिल्या वचनात सांगतो की नीतिमान लोक पापीजनांच्या मार्गात व निंदकांच्या बैठकीत उभे राहत नाहीत. तर 5व्या वचनात तो सांगतो पापीजन नीतिमान लोकांच्या मंडळीत उभे राहू शकत नाहीत. असे का? जन्मतः पापी असलेल्या मनुष्याला जिवंत परमेश्वराने 2 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे मानवाच्या पापांसाठी वधस्तंभावर स्वतःचे अर्पण करणाऱ्या आणि मरण व सैतानाला पराभूत करून मरणातून पुन्हा उठणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून मनुष्याला पापांची क्षमा मिळू शकते. तो नीतिमान ठरतो. त्याउलट पापाच्याच मार्गात चालणाऱ्या मनुष्याला पापाचे वेतन म्हणजेच मरण व तेही सार्वकालिक मरण प्राप्त होते. तो पापी व दुर्जन ठरतो. पर्याय म्हटले की निवड आली. 2 पैकी कोणताही एकच पर्याय निवडता येतो. आपण नीतिमानांच्या मंडळीत उभे राहण्याचा पर्याय निवडल्यास तुम्ही पापीजनांच्या मार्गात उभे राहू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही पापाच्या मार्गात चालत राहणार असाल तर तुम्हाला नीतिमानांच्या मंडळीत उभे राहता येणार नाही. कारण देव पवित्र आहे व येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुवून शुद्ध झालेले नीतिमान लोकच त्याच्यासमोर उभे राहू शकतात. आपण कोठे उभे राहणे पसंत करणार? पापाच्या मार्गात की नीतिमानांच्या मंडळीत? शेवटी एकच काहीतरी निवडणे आहे. योग्य निवड करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद.